जय खानदेश मंडळी, आज देखा आता आपण मिश्रण यावे भाग 2 नवोदय इंटरेस्टिंग है। देखा आता किसी मिश्रण में अल्कोहल और पानी का अनुपात 5:4 है। दोन गोष्टी आहेत, अल्कोहल आणि पाणी, त्याने मिश्रण त्यानं अल्कोहल प्रमाण 5 आणि मी पानी 4। यदि मिश्रण में 9 लीटर पानी मिलाया जाता है तो अल्कोहल और पानी का अनुपात 4:5 हो जाता है। मिश्रण में अल्कोहल की मात्रा ज्ञात है। ते कोण प्रमाण का अल्कोहल। देखा एक मिश्रण त्याने अल्कोहल आणि पाणी अनुपात केला 5:4। सोपं राहतं बरं काय। अल्कोहल आणि पाणी, अल्कोहल प्रमाण काय 5:4, 5x आणि पाणी 4। तर मग 9 लिटर पाणी मिक्स केल्यानंतर ते प्रमाण किती बस 4:5 म्हणजे अल्कोहल 5x वरती भागीला 4x अधिक 9 प्रमाण 9 लिटर पाणी 9 का आले तर कारण पाणी 9 लिटर पाणी त्यांना मिक्स केलं झालं म्हणून पाण्याला प्रमाण 9 मिक्स करा। ठीक आहे 4। ठीक आता किती प्रमाण ते 4:5। ठीक इथं तिरकस गुणाकार 5x 4x अधिक 9 बरोबर 4/5। 5 25 बरोबर 4 गुणिले 16x अधिक 9 चौक 5 गुणिले 5 25x 4 गुणिले 4x 416x 9 चौक 25x वजा 16x बरोबर 36। आता 25 आता 25 16 केला 9x बरोबर 36। आता 9 इकडे गुणला इकडे भागिले x बरोबर 36 भागिला 9 9 9 चौक 36 x बरोबर किती 2 आते 8 आहे 4। ठीक आहे ठीक आता आपलं कोण प्रमाण करणार अल्कोहल ना, तर अल्कोहल प्रमाण केलं आपण 5x 5 चौक 20 सिंपल। आता तर x प्रमाण किती आहे 4 4 च्या बरोबर 16 कोण येईल मग पाणी।
देखो उदाहरण, दूध के एक जार में 40% पानी है, इसके एक हिस्से को दूसरे दूध से बदल दिया जाता है जिसमें 19% पानी है। अब पानी का प्रतिशत 26% हो गया, तो दूध की कितनी मात्रा को बदल दिया गया होगा? देखा ते सेंटर में काय लावणं, कितना प्रतिशत बदलला आहे? 26. ठीक आहे, 26 ला काढलेला आहे. पाणी कितले? 40. आणि दूध त्यांना पाणी कितले मिळत ना मग पाणी ते का एक जार मध्ये दूध प्रमाण कितलं? 40 आणि पाणी कितलं? 19. ठीक, आता 40 पासून 26 होणार तुम्हाला 14, 26 मध्ये 19 होणार तुम्हाला 7. ठीक, आता हे प्रमाण जाय 7 1 7, 7 2 14. काय जे प्रमाण आहे साहेब उलटा लिहिला म्हणजे कितलं 2 असे प्रमाण. ठीक, ठीक. इसने वजा बाकी है. देखा 5 लीटर चीनी के मिश्रण में 6% चीनी है. आता 5 लीटर चीनी एक मिश्रण आहे त्याला मग 60% कितलं आहे? चीनी म्हणजे साखर आहे. उसमें से 1 लीटर पानी भाप बन जाता है म्हणजे वाफ हुई से 1 लीटर पानी उड़ जाता है. पूर्ण कितना मग 4. तो शेष मिश्रण में चीनी का प्रतिशत ज्ञात करें. आता 5 लीटर मिश्रण आहे बरोबर असेल त्याला मग 6% काय आहे? साखर. ठीक, आता 20 पाचा 100 6 भागीला 20. आता 6 निम्मे 3, 20 निम्मे 10. मात्र छेदस्थानी ज्या संख्याला 1 वर जेवढा शून्य राहतस तेवढा शून्य बरोबर सरकतस डावीकडे. उत्तर काय होणार? 0.3 ग्रॅम. आता उत्तर येईल नाही हा. आता शेष म्हणजे काय? आता 1 लिटर 5 लिटर मिश्रण मधून 1 लिटर जे पाणी ते काय वाफ विचार राहणार म्हणजे की 5 लिटर मध्ये 1 लिटर उडी के पाणी किती राहणार? ते 4 लिटर. ठीक, आता 4 लिटर बुरेल मग शेष माते का ते सांडू नका नाही 0.3 ग्रॅम गुणिला 100 भागीला 4. हा 4 कसा? 5 लिटर पाणी मधून 1 लिटर काय होईल? भाप म्हणजे वाफ होईल त्यामुळे उरलं किती राहते? शिल्लक 4. 8 मिनिट आहे. शेष मिश्रण हा 4 होणार 0.3 ग्रॅम आहे गुण ते गुण तुम्हाला 100 प्रतिशत विचार म्हणून काय भेटली का आपण 100. आता 0 हा 3 आहे पॉईंटला 0 कडे छेदले म्हणजे हा 3 गुणिला 100 भागीला 0.3 ना 0 कडे 8 शून्य घ्या 0. 2 चौक 8, 2 पंचे 10, 5 त्रिक 15 भागीला 2. आता 15 ने मी केला 7.5. 7.5 ग्रॅम. प्रतिशत किलो मध्ये 7.5 ग्रॅम. चिन्ह प्रतिशत समजलं ते काय करा? 5 लिटर पाणी होतं, 5 लिटर पाण्यावर 60% चिनी होतं. 60 भागीला 100 प्रतिशत ना 20 पाचा 100 3 भागीला 10. हा 3 क्षेत्रातले 1 वर 1 शून्य त्यामुळे 0.3 ग्रॅम होते. एक चिनी मात्रा हा 0.3 ग्रॅम प्रतिशत 100 भागीला 4 कारण 1 लिटर काय होले वाफ होईल त्यामुळे 4 होणार 0.3 ना 0 खाली 0 घ्या 2 3 4 2 पंचे 10 5 3 15 छेद 2. ठीक, आता असा इंटरेस्टिंग उदाहरण दिसेनी बाकी आपण भेटू. ठीक, तोपर्यंत जय खानदेश.